डॉक्टर निवडताना किती काळजी घेतली पाहिजे बघा जरा. 2003 चा किस्सा आहे. असंच एका मित्राबरोबर वानवडीच्या मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये जाणं झालं होतं. आणि मग आलोय तर म्हटलं माझ्या लहानपणापासून चष्मा आहे मला. तर म्हटलं नंबर चेक करून घेऊया म्हणून नंबर चेक करायला गेलो. तर तिथे त्या डॉक्टरांनी नंबर चेक केला. ते म्हणले अहो नंबर तुमचा थोडा जास्त आहे. मग त्यानंतर ते म्हणले थोडं थांबा म्हणले आपण टेस्ट करू म्हणले. म्हणते त्यांनी डोळ्याचं प्रेशर मोजलं आणि त्यानंतर एकदम स्पष्ट शब्दात मला म्हटले की म्हटले तुमचं डोळ्याचं प्रेशर हे 25 पेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला डोळ्यांना ग्लोकोमाचा आजार आहे. कालांतराने तुमच्या डोळ्यासमोर एक काळा ठिपका येईल आणि तो ठिपका मोठा मोठा होत जाईल आणि तुम्ही आंधळे व्हाल आणि या आजारावरती काहीही उपाय नाही, असं ते डॉक्टर म्हणाले. आता बघा त्यानंतर मग काय परिस्थिती झाली असेल माझी, की डॉक्टरनी सांगितलं की तुझ्या अशा पद्धतीने डोळे जातील. म्हणून मग त्यानंतरच्या काळामध्ये एकदम निगेटिव्ह झालं होतं. बराच काळ असाच वाया गेला माझा. त्या म्हणजे बॅकअप माइंडला ती भीती की बाबा असं असं आपल्याला झालंय. आणि मग काळ गेला, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. पुन्हा एकदा असंच योगायोगाने एका मित्राने मला जंगली महाराज रोडला ड्रॉप केलं, गोले रोडला. आणि म्हटलं खूप वर्ष झाली, मी त्यानंतर कधी डॉक्टरकडे गेलो नव्हतो, म्हणजे एकदाही डॉक्टरकडे गेलो नाही. आणि म्हणलं किमान नंबर तरी चेक करून घेऊयात म्हणलं आपण. म्हणून तिथं NIO म्हणून हॉस्पिटल आहे, तर तिथे गेलो. तर माझा हेतू फक्त नंबर चेक करायचा होता. तिथे 2003 सारखंच तिथल्या जे ट्रेनी डॉक्टर्स असतात त्यांनी नंबर चेक केला आणि मी म्हटलं की तुमचा नंबर खूप जास्त आहे म्हटलं. म्हणलं आपण प्रेशर चेक करूयात म्हणून प्रेशर चेक केलं. आणि त्यानंतर मला ते आत घेऊन गेले. आता एक MD डॉक्टर बसले होते डोळ्यांचे. तर सेम 2003चा डायलॉग त्यांनी मला रिपीट केला की तुमच्या डोळ्याचं प्रेशर हे 25 पेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला ग्लोकोमाचा आजार झालेला आहे. कालांतराने डोळ्यासमोर एक काळा ठिपका येईल, तो ठिपका मोठा मोठा होत जाईल आणि मग तुमचे डोळे जातील. तर मी चिडलो त्यांच्यावर. मी म्हटलं की जे पुस्तकात लिहिलंय तेवढ्या याच्यावरती जर तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करत असाल तर मग मला तुमची कीव येते म्हटलं. म्हणलं सर 2003 ला मला एका डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं, तेही पुस्तकात वाचूनच सांगितलं होतं. म्हणजे पुस्तकात जे लिहिलंय ते सांगत होतं, मग प्रॅक्टिस कसली करता म्हटलं तुम्ही. चिडलो मी त्यांच्यावरती. पण मग एका मित्राने सांगितलं होतं मला, त्या हॉस्पिटलच्या ज्या मुख्य ज्या डॉक्टर आहेत तर तू त्यांना भेट म्हणून असं सांगितलं मित्राने. तर मग मी त्यांची वेळ घेतली, त्यांना भेटलो. म्हणलं मॅडम असं कसं, ह्याला कशी प्रॅक्टिस करतात म्हणलं हे डॉक्टर्स म्हणले. तर आता त्या ज्या डॉक्टर होत्या त्या खरंच हुशार होत्या. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी आधी समजून घेतलं मला काय म्हणायचंय किंवा जे काय आहे ते पाहिलं त्यांनी. नंबर पॉवर किती आहे, त्यानंतर प्रेशर किती आहे ते सगळं पाहिलं. तर मग त्या मला म्हणाल्या की तुम्ही एक काम करा, 1-2 दिवसामध्ये 1-1.5 ते 2 तासाचा वेळ काढून या आणि बरोबर कोणाला तरी घेऊन या, गाडीवर येऊ नका. तर काही टेस्ट करायच्यात आपल्याला. आणि गेलो दुसऱ्या दिवशी. मग त्यांनी टेस्ट केल्या माझ्या
आणि त्या टेस्ट केल्यानंतर मग असं लक्षात आलं किंवा त्यांनी म्हणजे याला प्रॅक्टिस म्हणतात की त्या मला म्हटल्या की तुमच्या डोळ्याचा जो पडदा आहे तर तो सर्वसामान्य माणसापेक्षा तो जाड आहे. त्यामुळं ते केव्हाही तुमचं प्रेशर चेक केलं डोळ्याचं तर ते जास्तच दिसणार. तर त्या म्हणलं काही काळजी करू नका, तुम्हाला काही नाहीये असलं ग्लोकोमा वगैरे, निश्चिंत राहा. आता हे झालं. हे झाल्यानंतर 10 वर्ष डोक्यावरती ते ओझं घेऊन मी फिरत होतो. म्हणजे ते आतमध्ये एवढं रुतलं होतं की आपल्या डोळ्यांना असा असा आजार आहे म्हणून. पुन्हा त्याच्यानंतरची 10 वर्ष गेली. 2023 मध्ये मी पुन्हा त्या मॅडमला जाऊन भेटलो. म्हणलं मॅडम की ते जे माझ्या डोक्यात डॉक्टरांनी जे भरलं होतं ते मी जनरेट करतोय डोळ्यामध्ये असं मला जाणवतंय आता की माझ्या डोळ्यात समोर असे छोटे छोटे ठिपके येतात. तर पुन्हा त्यांनी मग मला सांगितलं की ते आणि ग्लोकोमा याचा काही संबंध नाहीये, ते फ्लोटर्स असतात. माझ्या डोळ्यासमोर ते 100 असतात म्हणल्या. मग तुम्ही कशाला चिंता करता म्हणले, ते काही तसलं काही नाहीये, ते डोक्यातनं काढून टाका. तर बघा चांगला डॉक्टर मिळणं म्हणजे याला काय म्हणायचं, याला नशीब म्हणायचं किंवा मग तुमची हुशारी म्हणायचं, काय म्हणायचं माहिती नाही. पण डॉक्टर निवडताना मात्र काळजी घ्यायला पाहिजे, हे निश्चित. कारण मी अनुभव घेतला त्याचा आणि खूप काळ माझा त्याच्या फ्रस्ट्रेशन मध्ये वाया गेला त्या डॉक्टरांच्या स्टेटमेंटमुळे. त्यामुळं आणि लक्षात येतो माणूस, पुस्तकी माणूस लक्षात येतो. तर थोडासा डॉक्टरला पण तुम्ही रीड करा, समजून घ्या बाबा पुस्तकी आहे की प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे. धन्यवाद.